विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. अशाच अपडेट सर्वात प्रथम फास्ट बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. कोणत्याही छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठे कोणत्याही जाहिरातीचे अपडेट किंवा कोणतीही अपडेट आपल्याकडून सुटणार नाही, मिस होणार नाही. त्यासाठी आत्ताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अनेक विद्यार्थी मला प्रश्न करायचे, कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचे व्हॉट्सअपवरती, की या जिल्ह्याची जीएमसी जाहिरात कधी येईल, त्या जिल्ह्याची जीएमसी जाहिरात कधी येईल. तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कोणतीच अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आता हा जो संपूर्ण मुद्दा आहे तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे. मी इथं लिहिलेलं आहे, जीएमसी गट ड भरती 2025 रिक्त पदे 3000 पेक्षा 3500 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि या सर्व परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. तर ते कशा प्रकारे संपूर्ण मी तुम्हाला समजून सांगतो आणि सर्व जिल्ह्याच्या जीएमसीच्या जाहिरात एक एक करून येणार आहे. सर्व जाहिराती जानेवारीपासून पुढे यायला सुरुवात होतील. त्या अगोदर छोटीशी माहिती या ठिकाणी जे परिपत्रक आहे ते तुम्हाला इथे मी सांगून घेतो. तर या ठिकाणी बघू शकता, राज्यातील शासकीय वैद्यकीय विद्यालय आणि महाविद्यालयातील किंवा आयुर्वेदिक व दंत चिकित्सक रिक्त पदे भरण्याबाबत. आता या ठिकाणी मुद्दा इथे नीट समजून घ्या. तर इथे मोबाईल वगैरे दिलेला आहे. श्री विक्रम काळे व श्री जयंत्र आसगावकर, श्री किशोर दराडे आणि श्री सतीश चव्हाण, श्री किरण सरनाईक, सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री. ठीक आहे, हा पॉईंट इथे लक्षात घ्या. पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारला होता? बघू शकता, 4 प्रश्न विचारण्यात आलेले होते. राज्यातील शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक व दंत चिकित्सा महाविद्यालयात बघू शकता अधिष्ठाता शिक्षक, त्याच्यानंतर प्राध्यापक म्हणजे कर्मचारी गट ड चे असतात ते यांची रिक्त पदे असल्याची बाब निर्देशनास आलेली आहे. हे खरे काय? त्यांना या ठिकाणी जे मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर असल्यास उपरोक्त पदांपैकी माहे ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण किती पदे रिक्त करण्यात आली आहे किंवा मंजूर करण्यात आलेली आहेत व अद्याप त्यापैकी किती पदे अद्याप रिक्त आहेत. त्याच्यानंतर असल्यास उपप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले आहे व त्या अनुषंगाने सदर पदे रिक्त भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येते. तर येत नसल्यास विलंबाची कारणे काय? म्हणजे सर्व प्रश्न येथे विचारलेले आहेत वनमंत्र्यांना, ते सॉरी या मंत्रिमंडळाला. तर आता या ठिकाणी जे श्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलेले आहे. बघू शकता 25/7/2025. तर बघू शकता 25/7/2025 हे खरे आहे. त्यांनी हे खरे आहे, रिक्त पदे आहेत असे म्हटलेले आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील गट अ ते गट 4 म्हणजे वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गाची पदस्थिती खालीलप्रमाणे आहेत. आता या ठिकाणी पदस्थिती सध्या किती आहेत जर बघितलं तर गट अ ची वगैरे हे आपण गट क ची वगैरे बघणार नाही. आपल्याला जीएमसी मार्फत हे फक्त या ठिकाणी गट ड ची पदे भरली जातात. मंजूर पदे किती आहेत? मंजूर पदे बघितले तर इथं आहेत 9,543 ही मंजूर पदे आहेत. त्याच्यापैकी भरली आहेत 5,000 या ठिकाणी बघू शकता 559 69 आणि रिक्त आहेत 3,974 एवढी रिक्त आहेत आणि याच्यापैकी अजून भरलेले आहेत जवळजवळ 1500 ते 1600 अजूनही पदे रिक्त आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता. 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो. बघू शकता, संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व वैद्यकीय रुग्णालयांमधील दंत विभागातील वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गाची पदे स्थिती. आता या ठिकाणी वर्ग हे चे गट अ आणि गट ब आपल्यासाठी नसते, त्याच्यामुळे ते आपण बघणार नाही. परंतु गट क आणि गट ड ची मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत आणि यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर बघू शकता. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. त्याच्यामध्ये वर्ग 3 देखील आहे. वर्ग 3 हे आहे आणि वर्ग 4 देखील असतील. तांत्रिक, अतांत्रिक म्हणजे या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदे असतात व परिचर्या संवर्गाची सरळ सेवेची पदे राज्यस्तरीय स्तरावर संचालनालयामार्फत TCSच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे. तसेच पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यात येत आहे. मध्ये काही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी पदभरतीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही. याचं या चौथ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे.
तुम्हाला सांगायचा एवढाच मुद्दा आहे, की आता नाशिक जी-एम-सी येणारच आहे. ती अगोदरच मी तुम्हाला सांगितलं आहे 400-450 पदे त्याच्यामध्ये येणार आहे. महत्त्वाचा पॉइंट म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, वेगवेगळे महाविद्यालय, वेगवेगळे रुग्णालय विचारत असतात, की गव्हर्नमेंटमध्ये येथे जी-एम-सी पदभरती केव्हा होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी एंडिंगमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये अनेक वेगवेगळ्या जी-एम-सीच्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. आणि त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येते मी तुम्हाला सांगून देतो. जी-एम-सी पदभरतीच्या आणि इतर सरळसेवेच्या कोणत्याही पदभरतीसाठी आपल्या नोट्स सर्वात बेस्ट आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी संगणक प्रश्न वगैरे सर्व भेटतील. आता सर्व जे प्रत्येक विषयाची जी पी-डी-एफ आहे 200 ते 250 पानांची पी-डी-एफ असणार आहे. ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे. त्याच्यामध्ये 3500 ते 4000 वन लाइनर प्रश्न भेटतील. प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी भेटतील. प्रत्येक विषयाची पी-डी-एफ ही या ठिकाणी 250-300 पानांची आहे. याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहे कोणत्याही सरळसेवेला भरतीला चालतील. सर्वांची किंमत आपण 549 ठेवण्यात आलेली होती. परंतु आपण नेहमी ऑफरमध्ये 149 मध्ये या नोट्स देत असतो. कोणालाही या नोट्स घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 याच्यावरती 149 तुम्ही पेमेंट करा आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि जी-एम-सी पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. फक्त 149 मध्ये पी-डी-एफ मध्ये भेटल्याच्या नंतर तुम्ही ज्याचे झेरॉक्स देखील काढू शकतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.